महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। वाईमधील मुलींचे शासकीय वसतिगृह महिला अधीक्षक मीनाक्षी देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या 2 महिन्यांहून अधिक कालावधीपासून नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या सदर दोन्ही विद्यार्थिनी वसतिगृहापासून वंचित आहेत। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा सदर महिला अधीक्षकांवर कारवाई न झाल्यामुळे आणि विद्यार्थिनींचे वसतिगृहात अधिकृत प्रवेश असताना देखील या विद्यार्थिनींना आज बाहेर भाडे देऊन राहावे लागतंय। या सर्व कारणांमुळे वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना सातारा जिल्हाध्यक्ष आदित्यभाई गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, लक्ष्मण पोळ, मनोज जगताप, गुणरत्न मावळा, संदीप जाधव उपस्थित झाले होते। हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान अजित कांबळे यांच्या नेतृत्वात महिला जिल्हा अध्यक्ष सुनंदा मोरे, सातारा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किरण गायकवाड, जावली तालुका अध्यक्ष प्रतापराव सपकाळ, महासचिव योगेश कांबळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव, सुनील खरात, झेले पाटील, सायली भोसले, योगेश शिंदे, अंकित वाघमारे, समाधान कांबळे, अमोल गंगावणे, कुमार ओव्हाळ, स्वप्नील हराळ, नितीन पोळ, फिरोजबाई पठाण, विकास जाधव, गिरीश सोनावणे, सुरेश सोनावणे, संगीता मोहिते, स्वप्नील खरात, मधुकर मोरे, नीता दणाने यांनी केला आहे। जे अधीक्षक मीनाक्षी देशमुख या मनमानी कारभार करतात आणि तिथल्या असणाऱ्या मुलींच्यावर अन्याय करतात। समोर काही मागण्या आम्ही त्यासाठी करताय। काम चुकार करणाऱ्या मीनाक्षी देशमुख यांची काटेनी चौकशी करावी, अन्न सामुग्री पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करावा, नर्सिंग कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृहात राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय करावी, वसतिगृहातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून येथे राहणाऱ्या मुलींना मानसिक किंवा शारीरिक त्रास होता कामा नये याची काळजी त्यांनी घ्यावी। वास्तविक पाहता आम्ही याच्या अगोदर एकदा सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं, भेटलो होतो, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची काळजी एप्रिल महिन्यापासून झालेली नाही। जर आता येथून पुढे जर काळजी घेतली नाही त्यांनी आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही तर एका 10-15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा इथं धरणे आंदोलन करू अशी मी ग्वाही देतो। जय भीम जय शिवराय। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, माझ्याबरोबर जावली तालुका अध्यक्ष प्रतापजी सपकाळ, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सुनंदा मोरे, त्याचप्रमाणे सातारा शहर अध्यक्ष मिलिंदजी कांबळे, आम्ही सर्वजण या ठिकाणी बाळकृष्ण देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत। आंदोलनाचा विषय असा की वाईमधील शासकीय मुलींचे वसतिगृह अधीक्षक मीनाक्षी देशमुख यांना बडतर्फ करून वसतिगृहात अन्न सामग्री पुरवणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करावा व नवीन ठेकेदार नेमावा या विषयासंदर्भात आम्ही बसलेलो आहे। गेले 3 महिने होऊन गेलेले आहेत तरी समस्त समाज कल्याण आयुक्त उबाळे सर यांनी कोणत्याही प्रकारची त्या महिलेवरती चौकशी करून तिच्यावरती कारवाई केली नाही। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की गेले 3 महिने आम्ही समाज कल्याण आयुक्त उबाळे सर यांना आम्ही असे मागणी केली होती की काम चुकार भ्रष्ट मीनाक्षी देशमुख यांची खात्याने चौकशी करून कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे। त्याचप्रमाणे अन्न सामग्री पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करून नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी। तसेच नर्सिंग कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या या 2 विद्यार्थिनींना तत्काळ वसतिगृहात राहण्याची व खाण्याची सोय करून देण्यात यावी। वसतिगृहातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून येथे राहणाऱ्या मुलींना मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये या संदर्भात आम्ही गेल्या 6 एप्रिल 2024 रोजी सातारा जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त उबाळे सर यांना मागणी केली होती की आम्हाला न्याय देण्यात यावा, परंतु गेले 3 महिने कोणत्याही प्रकारची यांनी मागणी आमची मान्य केली नाही। संबंधित महिलेवरती चौकशीही केलेली नाही, तसा कोणत्याही प्रकारचा अहवालही आम्हाला मिळालेला नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज 1 दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। तर आमच्या मागण्या झाल्या नाही येणाऱ्या आठवड्यात तर आम्ही येथे बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत एवढं सांगतो आणि थांबतो। जय भीम जय शिवराय। मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।